अकोले तालुक्यातील सावरगाव पाट या गावच्या ग्रामसेवक आणि ग्रामपंचायतच्या कारभाराला ग्रामस्थ कंटाळले असल्याचं चित्र सध्या स्पष्ट होते। गावामध्ये प्रवेश होताच तुंबलेली गटारं, मोठ्या प्रमाणात अस्वच्छता दिसून येते। गटारीतून आलेल्या सार्वजनिक पाणीपुरवठा विभागाची पाईपलाईन, गटारामध्ये वाढलेलं गवत यामुळे मोठ्या प्रमाणात आजारांचं प्रमाणही जास्त आहे। मात्र या प्रश्नांकडे लक्ष देण्यासाठी ग्रामपंचायतला वेळ नाही। घरांच्या आणि घरकुलांच्या नोंदणी करण्यासाठी ग्रामसेवक भली मोठे रकमेची मागणी करतायत। कामामध्ये अनियमिततापणा आणि दप्तर दिरंगाई असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत। आजपर्यंत ग्रामपंचायत मार्फत अनेक योजना राबवल्या गेल्यात। या प्रत्येक योजनेमध्ये नियमितता अनियमितता आहे आणि अनियमिततेबाबत मी अनेक वेळा उपोषण केले, परंतु या ग्रामपंचायतच्या माध्यमातून आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा ग्रामसेवक आहे ना, नेहमीच कुठल्याही प्रश्नाचं उत्तर सरळ देत नसून तो नेहमी टाळाटाळ करतो। आजही बी घरकुलांची जर परिस्थिती जर बघितली तर नियमानुसार हे चाललेलं नाही आहे। बेकायदेशीर लोकांनी आजही घरकुलं ताब्यात घेतलेले त्या ठिकाणी राहत आहेत आणि त्या संदर्भात उपोषण करून देखील न्याय मिळत जर नसेल तर ही सर्वात महत्त्वाची चूक या ग्रामसेवकाची आहे। गटारापाशी वास येतो व संडास बांधलेले गटाराच्या शेजारी व सकाळच्या पहारी ते घाण सोडून देतात आणि ते घाणीमुळं सगळ्यांना त्रास होतो। डास जिकडे तिकडे हे झालेले आहेत, डास असे आहेत पार फणफणा ताप येतो। ग्रामसेवकांनी माझ्याकडे 10,000ची मागणी केली, त्याच्याकडे 4 वेळा जाऊन पण तो मला नंतर मला 10,000 रुपये द्यावे लागते। मी म्हटलं माझ्याकडे पैसेच नाही, तो म्हणे द्यावा लागल। नंतर त्याचं माझं भांडण झालं, मग तो मला म्हणे जास्त बोलायचं नाही तर म्हणे पोलिसांना बोलवी। मग मी म्हटलं बोलव, पोलीस मला मध्ये टाकी द्या का तुला टाकी द्या, मग 10,000 रुपये मागतो ना तू। मग मी सांगते पोलिसांना हा माझ्याकडे पैसे मागतो, मग याचं माझं भांडण झालं, मग याला 10,000 रुपये कुठून द्यायचे। मग शासकीय योजना आणि चुकीच्या गोष्टींचा जाब विचारायला गेल्यास ग्रामस्थांना शासकीय कामामध्ये अडथळा केल्याची तक्रार करेन अशी धमकी दिली जाते। त्यामुळे सावरगाव पाटचे नागरिक हे ग्रामपंचायत आणि ग्रामसेवकांच्या दडपणाखाली आढळून येत आहेत। गावातील स्मशानभूमीचं काम पूर्ण होऊन 1 वर्ष झालं तरी ठेकेदारास त्याची रक्कम अदा करण्यात आली नाही। त्यामुळे सावरगाव पाट ग्रामपंचायत आणि ग्रामसेवक यांचा अनागोंदी कारभार जनतेसमोर आलाय। शासन स्वच्छतेसाठी ग्रामपंचायतला मोठा निधी देत असताना आणि जागरूकता दाखवत असताना सावरगाव ग्रामपंचायत आणि ग्रामसेवक यांना स्वच्छतेचे महत्त्व का कळले नाही हा मोठा प्रश्नच आहे। मात्र येत्या 10 दिवसांमध्ये या ग्रामसेवकांवर कारवाई न झाल्यास ग्रामपंचायतला टाळं ठोकण्याचा इशाराच सावरगाव पाट ग्रामस्थांनी दिलाय। आम्ही आमच्या भावाच्या क्षेत्रामध्ये घर बांधले स्वतः आम्ही, परंतु ग्रामसेवकांनी काय केलं का ते आमच्या भावजाईला जे घरकुल मंजूर झालं होतं ते घरकुल दाखवलं, खोटे फोटो वगैरे जोडले आणि परत ग्रामसेवकाला आम्ही 6 महिन्यापूर्वी सांगितलं होतं काय तुम्ही जे करू राहिले हे चांगलं नाही आहे। आम्ही व्हिडिओला पण त्याच्यासाठी माहिती दिली, पोलीस स्टेशन सर्व म्हणजे अधिकाऱ्यांना त्याची माहिती दिली, परंतु त्या अधिकाऱ्यांनी कुठली दखल घेतली नाही। त्याच्यामुळे आम्हाला शेवटी रस्ता रोको करावं लागलं। रस्ता रोकोसाठी सुद्धा अनेक लोकांनी त्रास दिला, परंतु ते रस्ता रोको सक्सेस झालं। पंचायत समितीचे विस्तार अधिकारी आले आणि ते म्हणे तुमच्या अन्याय होऊन देणार नाही, आम्ही तुमच्या घराची नोंद करू असं तोंडी आश्वासन दिलं, परंतु कृती काही केली नाही। दुसरी गोष्ट अशी का हा ग्रामसेवक मनमानी कारभार। महेश दिलीप सहाने आहे। अनेक वेळा मी सावरगाव पाटच्या ग्रामपंचायतीमध्ये माझे हे संमतीपत्र घेऊन गेलो होतो। मला ग्रामसेवकांनी व ग्रामपंचायत बॉडीने सांगितलं होतं की तुम्ही जे घर बांधलेलं आहे त्याचं एक संमतीपत्र घेऊन या, तुमच्या घराची नोंद करून देतो। ग्रामसेवकांनी मी संमतीपत्र दिल्यानंतर 30 तारखेला 30 जानेवारी 2017ला हे संमतीपत्र रिसिव्ह दिलेली आणि आज मी ज्यावेळेस आत्ता पाठीमागे ग्रामपंचायतीमध्ये गेलो असता की त्यांनी मला सांगितलं की मी तुमचा नोकर नाही, तुम्हाला काय करायचं ते करून घ्या, मी गावची कुठलीही समस्या सोडवणार नाही। माझ्यासारख्या अनेक लोकांच्या इथे अनेक समस्या आहे गावामध्ये, अनेक लोकांच्या नोंदी होत नाही गावामध्ये। त्यानंतर अनेक लोकांचे म्हणजे मोठमोठे प्रॉब्लेम आहे, लोकांकडे पैसे मागणे, सर्वसामान्य गरीबातला गरीब असेल त्याच्याकडे 6,000 रुपये एका नोंदीचे मागतात आणि माझ्यासारख्या लोकांकडे 10,000 रुपये ग्रामसेवक एका नोंदीचे मागतो। हे माझं संमतीपत्र आहे, सगळे रेकॉर्ड क्लिअर आहे माझं, तर माझं टोटल रेकॉर्ड क्लिअर आहे, तरी ग्रामसेवकाने माझ्याकडे 10,000 रुपयाची मागणी केलेली आणि वरून त्यांनी मी माझे वडील व माझ्या चुलत्यांवर ग्रामपंचायत सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केलेला आहे। न्यूज रिपोर्टर भाऊसाहेब साळवे, एस9 मीडिया, अकोले।